ओमराजे अजूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच ते ठाकरेंसोबत राहण्याचा विचार करतील. ओमराजे यांच्या माघारीबाबत संजय राऊतांची टू द पॉइंट प्रतिक्रिया. दोन्ही शिवसेनेकडून ओमराजेंच्या मनधरणीचे प्रयत्न. वरुण सरदेसाई, कैलास पाटलांची ओमराजेंशी चर्चा. शिंदेंच्या शिवसेनेकडूनही जोरदार प्रयत्न. तर ओमराजे मतदारसंघात जाऊन लोकांशी चर्चा करून निर्णय घेणार. उद्धव ठाकरेंचं मन मोठं. फुटलेले खासदार परत आल्यास स्वागत. आदित्य ठाकरेंची बंडखोरांना साद. तर उद्धव ठाकरे बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरा करणार. शिंदेंची सेना. अमित शहांचा भाडोत्री गट. भाजप शिंदेंचा राजकीय एन्काउंटर करणार. ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजपनं ठगा नहीं. संजय राऊतांचा झी 24 तासच्या मुलाखतीमध्ये टू द पॉइंट हल्लाबोल. खासदारांसाठी ठाकरेंनी 94 सभा घेतल्या. ओमराजेंच्या मतदारसंघात 3 दिवस. तर वाकचौरेंसाठी मतदारसंघ पिंजून काढला. राऊतांचं बंडखोरांच्या आक्षेपाला उत्तर. परभणीच्या मानवतमध्ये मंदिरातील मंडप कोसळून 4 भाविकांचा मृत्यू. 23 जणांवर उपचार सुरू. 5 ते 6 जणांची प्रकृती गंभीर. मृतांच्या कुटुंबांना 5 लाखांची मदत जाहीर. पेपरफुटीमुळे देशभरामध्ये खळबळ उडालेल्या नीटची आज फेरपरीक्षा. गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रावर कडेकोट बंदोबस्त. 2 लाखांहून अधिक कर्मचारी तैनात. आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस. कोलकातामध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये मुख्य कार्यक्रम. तर मुंबईमध्ये जुहू बीचवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भव्य योग शिबिर. बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सलग 3ऱ्या दिवशीही सुरूच. संपावर तोडगा न निघाल्यानं मुंबईकरांचे हाल. मेस्मा लागू करूनही कर्मचारी संपावर ठाम. मान्सूनची प्रतीक्षा संपणार. मंगळवारपासून मोसमी पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज. मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल स्थिती निर्माण होत असल्याची माहिती. तर महामुंबईत ठिकठिकाणी पहाटेपासूनच पावसाच्या हलक्या सरी.